तो स्टार्ट करने का। तो क्या चालू है अपना? देखो तो क्या चालू है, फंक्शन अँड इट्स डेरिव्हेटिव्ह। बा काय चालू आहे आपलं? फंक्शन अँड इट्स डेरिव्हेटिव्ह। ठीक है, ओके। अभी क्या करना है, आज क्या करना है, फंक्शन एंड डेरिवेटिव चालू है उसका। अगर एडिशन है दो फंक्शंस का तो उसका डेरिवेटिव कैसे लेने का। अगर दो फंक्शंस का मल्टीप्लिकेशन है तो उसका डेरिवेटिव कैसे लेने का, या फिर डिवीजन है तो उनका डेरिवेटिव कैसा लेने का है, वो देखने का। एंड डेरिवेटिव का प्रैक्टिस भी करने का है, तो दोनों करने का है। ठीक है, तो वापस एक बार मैं रिवाइज करता हूं, फंक्शन एंड उसका डेरिवेटिव, जितना भी फंक्शंस हम लोगों ने लर्न किया है कल, उसको और एक बार मैं रिवाइज करता हूं। डेरिवेटिव किधर काम आता है, डेरिवेटिव किधर काम आता है, फिजिक्स में मैक्सिमा मिनिमा निकालते वक्त डेरिवेटिव काम आता है। मोशन इन वन डायमेंशन चैप्टर में डेरिवेटिव काम आता है। डेरिवेटिव फर्स्ट चैप्टर है फिजिक्स का, यूनिट्स एंड डायमेंशन, उसमें एरर निकालने में काम आता है। स्मॉल परसेंटेज चेंज का न्यूमेरिकल करते वक्त डेरिवेटिव काम आता है। तो फिजिक्स में डेरिवेटिव बहुत यूजफुल है नीट और सीईटी परस्पेक्टिव से। बोर्ड के लिए भी यूजफुल है, लेकिन बोर्ड के लिए एकदम मामूली यूज है। लॉग कसा युजफुल होता, लॉग बोर्ड साठी खूप जास्त युजफुल आणि नीट साठी पण युजफुल होता थोडाफार। बोर्ड साठी खूप जास्त युजफुल लॉग, लॉग नाही, लॉग येत नाही तर बोर्डचे एक्झाम तुम्हाला देताच येणार नाही असंच समजा, एवढं लॉग इम्पॉर्टंट आहे। हा डेरिव्हेटिव्ह तितका लॉग इतका इम्पॉर्टंट नाही आहे, म्हणजे लॉग मध्ये 40% बोर्डचा पेपर लॉग वर डिपेंडेंट आहे, ऑल न्यूमरिकल्स लॉग वरच डिपेंडेंट आहे। त्यामुळे लॉग एकदम मस्त तयार करून ठेवा, सगळेच चॅप्टर करा पण त्यातल्या त्यात लॉग आणखीन चांगला करा। ओके, चला मग डेरिव्हेटिव्ह आपण बघालो, डेरिव्हेटिव्ह बघालो, बेसिक मॅथ्स फॉर फिजिक्स, बेसिक मॅथ्स फॉर फिजिक्सचे चॅप्टर्स आपण बघालो, त्यातला हे थर्ड पार्ट चालू आहे, बेसिक डेरिव्हेटिव्ह। मग फंक्शन अँड डेरिव्हेटिव्ह, फंक्शन अँड डेरिव्हेटिव्ह, ठीक आहे बा। समजा इकडे आपण फंक्शन लिहू आणि इकडे फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह लिहूया, फ्लॅश। या बाजूला मी फंक्शन लिहिले आणि या बाजूला फंक्शनचा काय लिहिलो मी, डेरिव्हेटिव्ह लिहिलो। ठीक आहे, समजा एक्स रेस टू एन आहे, समजा एक्स रेस टू एन आहे, तर एक्स रेस टू एन चा डेरिव्हेटिव्ह काय ते, समजा काय फंक्शन काय एक्स रेस टू एन, तर एक्स रेस टू एन चा डेरिव्हेटिव्ह काय ते, एन एक्स रेस टू एन मायनस वन। ठीक आहे, फंक्शन जर एक्स रेस टू एन आहे, फंक्शन जर एक्स रेस टू एन आहे तर डेरिव्हेटिव्ह किती, इंडेक्स बिकम्स कोएफिशिएंट, इंडेक्स बिकम्स कोएफिशिएंट एंड इंडेक्स डिक्रीजेस बाय वन। ठीक है, ओके। देन इंपॉर्टंट पहिले लिहितो मी ई रेस टू एक्स, जे पण जास्त इंपॉर्टंट आहेत फंक्शन्स ते पहिले लिहितो मी। मग एक्स रेस टू एन चा डेरिव्हेटिव्ह काय, एन एक्स रेस टू एन मायनस वन। लक्षात ठेवायची ट्रिक काय, लक्षात ठेवायची ट्रिक काय बा, डोक्यावरचं जे आहे ते समोर येऊन बसणार आणि इंडेक्स डिक्रीजेस बाय वन, इंडेक्स becomes denominator, index becomes index becomes coefficient and index decreases by 1, and index decreases by 1. If function is e raised to x, then its derivative is e raised to x. e raised to x चा डेरिव्हेटिव्ह काय, e raised to x चा डेरिव्हेटिव्ह e raised to x च येते। then a raised to x, a raised to x काय, a raised to x into log of a, a raised to x चा डेरिव्हेटिव्ह काय, a raised to x into log of a, a raised to x चा काय, a raised to x into log of a। हे तीन एकदम जास्त इंपॉर्टंट आहेत, हे तीन एकदम जास्त इंपॉर्टंट आहेत, हे पक्के पाठ झाले पाहिजे। ठीक आहे, आणखीन इंपॉर्टंट काय, ट्रिग्नोमेट्री मधले दोन इंपॉर्टंट सर्वात जास्त, साइन एक्स आणि कॉस एक्स। ट्रिग्नोमेट्री मधले दोन फंक्शन्स इंपॉर्टंट आणि हे तीन इंपॉर्टंट। बाकी ट्रिग्नोमेट्री मधला टॅन, कॉट, सेक, कोसेक चा डेरिव्हेटिव्ह सहसा लागत नाही, पण यांचे डेरिव्हेटिव्ह खूप जास्त लागतात। ठीक आहे, मग डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन, डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इज व्हॉट, डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इज कॉस एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स माइनस साइन एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस इज माइनस साइन एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इज कॉस एक्स। ठीक आहे, अरे किती लेट वैभव, अरे किती वेळ लावाला तू वैभव, वेळ लवकर जॉईन करा।
तनिष्का किती टाइम झाला बघा, टाइम वर जॉईन करा, हा वेळेवर जॉईन करा, लेट करू नका. किती 10 मिनिट लेट म्हणजे खूप लेट व्हायला. चलो, but derivative of x raised to n is this. Derivative of e raised to x as it is no change. Derivative of a raised to x into log of a. Sin x चा cos x चा काय minus sin x. tan x चा डेरिव्हेटिव्ह काय? tan x चा डेरिव्हेटिव्ह काय? Derivative of tan x is sec square x. Derivative of tan x is sec square x. Derivative of cot x is minus cosec square x. ठीक आहे. त्याच्यानंतर sec x चा डेरिव्हेटिव्ह काय? sec x चा डेरिव्हेटिव्ह sec x into tan x. Derivative of sec x is sec x into tan x. Derivative of cosec x, it is cosec x into cot x minus derivative of cosec x is minus cosec x cot x. Derivative of sec x is sec x tan x. Cot x is minus cosec square x. Tan x is sec square x. ठीक आहे. But these are the functions and these are their derivatives. मग प्रत्येकाचा डेरिव्हेटिव्ह काय? x raised to n चा n, x raised to n minus 1, e raised to x चा e raised to x. हे सगळं पार्ट पाहिजे. हे पार्ट पाहिजे का? हो, पार्टच पाहिजे. सगळं लर्न करून घ्या. प्रत्येकाचा कुणाचा डेरिव्हेटिव्ह कोण, कुणाचा डेरिव्हेटिव्ह कोण, हे सगळं लर्न झालं पाहिजे, बाय हार्ट झालं पाहिजे. ठीक आहे. ओके, चलो. मग डेरिव्हेटिव्हचा फर्स्ट रूल. डेरिव्हेटिव्ह ऑफ ऍडिशन ऑफ टू फंक्शन्स. समजा असा आहे, y is equal to first function plus second function. समजा असं काहीतरी लिहिले, y is equal to first function plus second function, आणि याचा आपण डेरिव्हेटिव्ह घेतला. y is equal to first function plus second function, याचा डेरिव्हेटिव्ह घेतला. मग डेरिव्हेटिव्ह किती होते? याचा डेरिव्हेटिव्हला y डॅश लिहिला, याचा डेरिव्हेटिव्ह इज इक्वल टू पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह घ्या सेपरेटली, दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह घ्या सेपरेटली, आणि त्याची ऍडिशन. कळतंय? याचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह सेपरेटली, दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह सेपरेटली, त्याचे ऍडिशन. काय फरक नाही ऍडिशन मध्ये किंवा सबट्रॅक्शन मध्ये. जेवढे पण आहेत मेंबर्स, त्या प्रत्येकाचा डेरिव्हेटिव्ह वेगवेगळा घ्या. u प्लस व्ही, डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस सेपरेटली, डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस सेपरेटली, ऍडिशन देन ऍडिशन. इथं सबट्रॅक्शन असला तर इथं पण सबट्रॅक्शन लिहा. ठीक आहे. ओके, चलो. आणि मल्टिप्लिकेशनचा एक सांगतो रूल, डिव्हिजनचा नंतर बघू. डिव्हिजनचा थोडासा वेगळा रूल आहे. मल्टिप्लिकेशनचा एक रूल सांगतो, मग आपण एक प्रॅक्टिस करायला चालू करू. मल्टिप्लिकेशनचा रूल बघा. इफ y इज इक्वल टू u इंटू व्ही, बरोबर. मल्टिप्लिकेशनचा पहिला ऍडिशनचा प्रॅक्टिस करू, मल्टिप्लिकेशनचा बघू नंतरच. ऍडिशनची प्रॅक्टिस करूया, मग बघू एक एक प्रॅक्टिस करूया. चला, हा लिहून घ्या, हा लॉ लिहून घ्या. रूल नंबर 1, ऍडिशन असला तरी असाच, सबट्रॅक्शन असला तरी तर सबट्रॅक्शन येईल. रूल नंबर 1 असं लिहा. रूल नंबर 1 लिहा. रूल नंबर 1, चलो लिहा. रूल नंबर 1 लिहिला. अंजली दिसन झाली वाटाले काय आहे. चलो, मग याचा मीनिंग काय? हे लॉ असा दिसायला ठीक आहे, पण याचा मीनिंग काय, हे यूज कसा करायचा बघा. एकदम सोपं आहे. बघा काय, इफ फंक्शन इज y इज इक्वल टू sin x प्लस e raised to x. If function is y is equal to sin x plus e raised to x.
इफ फंक्शन इज दिस देन डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस फंक्शन, याचा डेरिव्हेटिव्ह घेतला वाय डॅश, डेरिव्हेटिव्हला काय लिहितात वाय डॅश लिहितात किंवा डीवाय बाय डीएक्स पण लिहितात. याचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे वाय डॅश असा पण लिहितात आणि याचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे डीवाय बाय डीएक्स असं पण लिहितात. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस वाय, याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा तर डेरिव्हेटिव्ह कसा घ्यायचा? देर आर टू फंक्शन्स इन द वाय, देर आर टू फंक्शन्स इन द वाय, फर्स्ट वन इज साइन अँड सेकंड वन इज e raised to x आणि त्यांची ऍडिशन आहे. मग याचा डेरिव्हेटिव्ह वेगळा, याचा डेरिव्हेटिव्ह वेगळा आणि मध्ये ऍडिशन. मग डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इज हाऊ मच? डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इज हाऊ मच? cos x. Derivative of e raised to x is how much? E raised to x. E raised to x चा derivative e raised to x. Sin x चा derivative cos x. So sin x चा cos, e raised to x चा e raised to x, addition चे addition. मग याचा derivative separate, याचा derivative separate, मध्ये addition आहे तर addition. कळतंय? ओके. चलो हेच आहे, एकदम सिंपल लॉ आहे. दोन फंक्शनचे ऍडिशन आहे तर प्रत्येकाचा डेरिव्हेटिव्ह सेपरेट घ्यायचा. चलो घ्या लिहून, मी नेक्स्ट एक्झाम्पल देतो ते करत जा. हे लिहून घ्या, पुढचे एक्झाम्पल आता करत जा, माझ्या बरोबर करा. चलो हे लिहून घ्या. ओके, काय पाठवला रे रितेश? काय म्हणाला? डन पाठवला का डीएक्स पाठवलाय? चलो झालं की मला डन पाठवा, पुढचा मी न्यूमेरिकल लिहितो. मग आदिनाथ आज लवकर आला, आज लवकर आला आदिनाथ. चलो लिहा मग नेक्स्ट फंक्शन लिहा. y इज इक्वल टू e raised to x प्लस tan x. चलो लिहा y इज इक्वल टू e raised to x प्लस tan x. चलो y इज इक्वल टू e raised to x प्लस tan x. y is equal to e raised to x plus tan x. चला करा, किती ते बघा. डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस इज इक्वल टू व्हॉट? e raised to x चा डेरिव्हेटिव्ह इज e raised to x, नो चेंज. and derivative of tan x is what? Derivative of tan x is sec square x. tan x चा डेरिव्हेटिव्ह त्याचा e raised to x चा डेरिव्हेटिव्ह त्याचा सेपरेट सेपरेट. चलो लिखो. गुड, व्हेरी गुड. चलो करा, प्रॅक्टिस करू आपण. चला लिहायला चालू करा. बा फंक्शन्स, कोण आता लेट आले असतील तर त्यांना मी सांगलो फंक्शन त्याचा डेरिव्हेटिव्ह, फंक्शन त्याचा डेरिव्हेटिव्ह, फंक्शन त्याचा डेरिव्हेटिव्ह इकडे लिहिलाय आणि आपण आता डेरिव्हेटिव्ह घ्यायला चालू केलंय. चलो नेक्स्ट बा, चलो नेक्स्ट फंक्शन लिखो. नेक्स्ट फंक्शन क्या है? 5x raised to 3. चल रहा 5x raised to 3. 5x raised to 3. x raised to 3 कसं येतं याचा डेरिव्हेटिव्ह? x raised to 3 याचा डेरिव्हेटिव्ह कसा बा? चला मी बोलतो याचा डेरिव्हेटिव्ह बघा, जरा लक्ष द्या. इधर इधर 5x raised to 3 याचा डेरिव्हेटिव्ह कसा? इंडेक्स कम्स हियर, index comes here, so 3 into 5 is how much? 15. Index comes here, so 5 into 3 is 15 and index decreases by 1. मग index 3 आहे, decreases by 1 झाला किती? 2. मग index किती होता? 3 आला समोर. index किती होता? 3 समोर आला. मग समोर आल्यावर काय? 5 into 3 बनते 15 and index decreases by 1. मग index 1 न कमी झाला की 2. ठीक आहे, 15x square. चलो लिहा 15x square. चलो नेक्स्ट एग्जाम्पल. नेक्स्ट एग्जाम्पल बरोबर करा, प्रॅक्टिस बरोबर करा. डेरिव्हेटिव्ह एकदम इम्पॉर्टंट आहे. अंजली किती वेळ?
लवकर जॉईन करा. ओके चलो नेक्स्ट देखो. -3. चलो रितेश बोल रहा है इधर -3 रहेगा तो क्या करोगे सर? तो मैं करता, सब कर सकता मैं. चलो y इज इक्वल टू 5x रेस टू -3. रितेश म्हणाला सर -3 घ्या, येते का तुम्हाला मला सांगा. मग रितेश मला सगळं देते. इकडे बघ. ठीक है चलो अभी मैं ऐसा ये नया एग्जांपल देखो रे. बोलो इधर 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 इकडे इकडे रे इकडे. तो ये क्या है 5x³ इंस्टेड ऑफ दैट क्या है 5x रेस टू -3. तो जो भी x के सर के ऊपर है वो सामने आने वाला है. जो भी x के इधर ऊपर है वो सामने आने वाला है. तो 5 इंटू -3 कितना? कोई भी रहने दो, सामने आएगा. तो 5 इंटू -3 कितना? तो 5 इंटू -3 रहता है -15. 5 इंटू -3 आगे आएगा ना. तो 5 इंटू -3 कितना रहता है? -50. एंड इंडेक्स 1 से कम हो जाएगा तो -3 उसमें से -1 करो. -3 -1 किती येते? -4. आणखीन एक कमी झाला -4. तो इंडेक्स सामने आ गया. 5 इंटू 3 -15. इंडेक्स डिक्रीजेस बाय 1. ठीक है ओके करेक्ट है कौस्तुभ, करेक्ट है. चला ले रहे लिखो. तो इंडेक्स सामने आ गया. 5 इंटू -3 -15. इंडेक्स डिक्रीजेस बाय 1. देन इंडेक्स डिक्रीजेस बाय 1. ठीक है ओके. चलो नेक्स्ट अभी टेबल में और एक एडिशन करने का मैंने ऑलरेडी बताया नहीं है, अभी बोल रहा हूं. टेबल में और एक एडिशन करने का, अगर कांस्टेंट है एक्स ही नहीं है उसके पास, एक्स है एक्स 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 सब जगह पे एक्स है. एक्स है मतलब वेरिएबल है. एक्स के जगह पे हम लोग कुछ भी पुट कर सकते हैं. 0 1 1.5 3 4 -4 5 -7 -7.5. एक्स के जगह पे हम लोग कुछ भी पुट कर सकते हैं. तो ये वेरिएबल है एक्स. तो समझो वेरिएबल है ही नहीं, कांस्टेंट है. समझो ओनली 5 है या फिर ओनली 7 है या फिर ओनली 8 है. एक्स है ही नहीं उधर, ओनली 8. तो अगर कांस्टेंट है तो उसका डेरिवेटिव आता है 0. चलो टेबल में एडिशन करो. कल जो टेबल लिखा था फंक्शन है उसका डेरिवेटिव, उसमें क्या करो एडिशन करो. तो सी चा डेरिवेटिव किती? कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंटचा डेरिवेटिव किती येते? 0. कॉन्स्टंट आहे तर कॉन्स्टंटचा डेरिवेटिव किती येणार? 0. चला लिहा. कॉन्स्टंट आहे तर त्याचा डेरिवेटिव किती येणार? 0. फक्त समजा एक्स आहे, फक्त एकटा एक्स आहे. मग एक्स चा डेरिवेटिव किती येते? 1. एकटाच एक्स आहे. एक्स रेस टू एन नाही. एक्स रेस टू एन म्हणजे इथे एक्स रेस टू 1 आहे ना. एक्स रेस टू एन चा रूल याला पण ऍप्लिकेबल होते. एक्स रेस टू, चला बघा इकडे समोर. एक्स रेस टू एन चा जे रूल आहे याला पण ऍप्लिकेबल होते. मग एक्स रेस टू एन ला मी काय लिहिलं? एक्स रेस टू 1. एक्स रेस टू एन, एन च्या ठिकाणी कोण आला? 1 आला. मग 1 समोर येणार, हा 1 समोर आला. आणि इंडेक्स डिक्रीजेस बाय 1 म्हणजे एक्स रेस टू 0. बरोबर ना. हे डोक्यावरचा जे इंडेक्स आहे ते समोर आला. इंडेक्स बिकम्स कोएफिशिएंट. इंडेक्स बिकम्स कोएफिशिएंट and index decreases by 1. Therefore index becomes how much? 0. And x raised to 0 is how much? Comment करा. x raised to 0 is how much? बोलो चलो बोलो. x raised to 0 is how much? बोलो. एकच कमेंट आली. बाकी लोग बोलो x raised to 0 कितना है? वैष्णवी ऐसा कैसा कर रही है? x raised to 0 एक कोई भी नंबर है. एनी नंबर रेस टू 0 इज 1. एनी नंबर रेस टू 0 इज हाउ मच? 1. 1 असते. x रेस टू 0 एनी नंबर रेस टू 0 इज 1. 1 येते 1 1. तो x रेस टू 0 1 है. 1 1 1 1.
तो इसलिए एक्स का डेरिव्हेटिव्ह कितना आता है 1 आता है. हे वर डोक्यावरचा 1 लिहायची काही गरज नाही. एक्स फक्त एकटा एक्स असला तर डेरिव्हेटिव्ह किती येते 1. डोक्यावरचा 1 समोर आला आणि एक्स रेस टू 0 बनते आणि एक्स रेस टू 0 किती आहे 1 आहे. मग ओनली 1. एक्स रेस टू 0 एक्स रेस टू 0 इज 1. लक्षात ठेवा एक्स रेस टू 0 इज 1. ठीक है. ओके चलो तो क्या करने का लिया y इज इक्वल टू 4x क्यूब प्लस 7. चलो लिखो फंक्शन क्या है. फंक्शन क्या लिखा है y इज इक्वल टू 4x क्यूब प्लस 7. इसका डेरिवेटिव लेना है y डैश. इसका डेरिवेटिव y डैश लेना है. चलो लिया y इज इक्वल टू 4x क्यूब प्लस 7. चलो तुम लोग ट्राय करो देखो कितना आता है. मला सांगू नका इथे कमेंट करणं हे डेरिव्हेटिव्ह प्रत्येक वेळी कमेंट करणं काय सोपं नाही आहे. तुम्ही ट्राय करा येते का बा. तुम्ही ट्राय करा बघा येते का. चलो करा. चलो एक मिनट ट्राय करो उसके बाद मैं बोलता इधर कैसे करने का. गेल्या वर्षीचा नंबर आणखीन ठेवलाय का भक्ती P23. लास्ट इयरचाच नंबर आहे ना ते P23. चलो कितना आ रहा. तो ये इंडेक्स जो है सामने आएगा. इंडेक्स जे आहे ते समोर आहे ना. इंडेक्स जे आहे ते समोर आहे ना. मग 4 into 3 becomes 12. डोक्यावरचा समोर येते. 4 into 3 becomes 12 आणि डोक्यावरचा डिक्रीजेस बाय 1. डिक्रीजेस बाय 1 म्हणजे झाला 2. इंडेक्स डिक्रीजेस बाय 1 आणि इंडेक्स समोर येणार. मग 4 into 3 12 आणि इंडेक्स डिक्रीजेस बाय 1. 7 is constant. 7 is what? 7 is constant. Derivative of constant is 0. Shivam. 7 is constant. Derivative of constant is 0. मग ते 0 आहे. मग फक्त इतकाच 12x स्क्वेअर. ठीक है. चलो नेक्स्ट लिखो. तो आंसर क्या है ओनली 12x स्क्वेअर. चला लिहा. आंसर क्या है ओनली 12x स्क्वेअर. ओके चलो नेक्स्ट लिहा. चलो बर कळाले का सर्वांना. जे चालू आहे ते कळाले ना. एकदा कमेंट करा काय चालू आहे काय नाही मला सांगा. समजते का नहीं. समझ रहा है नहीं समझ रहा बोलो. एक बार कमेंट करके बोलो फिर आगे और न्यूमेरिकल्स करेंगे. बोला एकदा समझाले ना. सोपं सोपं चालू आहे सगळं. यस 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 यस. सगळ्यांना समजाले ना. ओय ठीक है. चला चला नेक्स्ट एग्जांपल लिहा. e raised to x plus 5 raised to x. ला e raised to x plus 5 raised to x. अब इसका डेरिवेटिव फाइंड आउट करने का. e raised to x plus 5 raised to x. बघा याचं काय करणार आता. e raised to x plus 5 raised to x. तर e raised to x चा डेरिवेटिव काय. e raised to x चा x का डेरिवेटिव e raised to x ही है. नो चेंज. मग e raised to x का डेरिवेटिव e raised to x ही है. नो चेंज. प्लस 5 raised to x चा डेरिवेटिव बघा. 5 raised to x चा डेरिवेटिव किती. आता हे बघा हे आपण आतापर्यंत केलं नव्हतं असं एक्झाम्पल मी आत्ताच करालो. बघा लक्ष ठेवा. 5 raised to x कोणासारखा आहे बा. 5 raised to x कोणासारखा आहे a raised to x.
मग ऍज इट इज ए रेस टू एक्स आणि लॉग ऑफ खालचा ए रेस टू एक्स ऍज इट इज अँड लॉग ऑफ खालचा. खालचा म्हणजे जे बेस मध्ये बसलाय ते. मग 5 रेस टू एक्स ऍज इट इज 5 रेस टू एक्स ऍज इट इज अँड लॉग ऑफ खालचा नंबर. 5 रेस टू एक्स ऍज इट इज खाली उचलला आणि लॉग ऑफ कुणाचा लॉग ऑफ बेसचा. म्हणजे हे इंडेक्स आहे, इंडेक्सच्या खाली असते त्याला पण बेस बोलते. लॉग मध्ये पण बेस असते ते वेगळा, इंडेक्सच्या खाली असते त्याला पण बेस बोलतो. लॉग ऑफ 5 5 रेस टू एक्स ऍज इट इज इंटू लॉग ऑफ 5. पण इथं बेस कोण आहे सांगा बरं मला. गुड गुड कौस्तुभ. बा इथं बेस कोण आहे मला सांगा बरं. इथं बेस कोण आहे. इथं जे बेस आहे इथं लॉगचा बेस कोण आहे. तर लॉगचा विचारला होता. इथं लॉगचा बेस कोण आहे. 10 आहे का काय. तर असं लक्षात ठेवा, असं लक्षात ठेवा 10 वाटू शकते तुम्हाला, कारण 10 वर आपण खूप काम केले. लॉग टू द बेस 10 याच्यावर आपण खूप काम केले, त्याच्यामुळे वाटू शकते 10 आहे. बट ऑलवेज इन डेरिव्हेटिव्ह अँड इंटिग्रेशन, always in derivative and integration, base of log is e. Always in derivative and integration, base of log is always e. मग हे जे लॉग आहे इथला याचा बेस ई आहे. कुठल्या पण डेरिव्हेटिव्ह मधला इंटिग्रेशन मधला लॉगचा बेस ईच असते. मग इथं पण बेस ई आहे. माहिती नसेल तर लिहून ठेवा ई ई ई. नोट लिहून ठेवा, नोट लिहून ठेवा. पेज ज्या पेजवर लिहायला त्या पेजच्या वर लिहून ठेवा नोट. in derivative and integration, in derivative and integration, base of log is always e. In derivative and integration, base of log is always e. डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन मध्ये बेस ईच असते. मग म्हणून तर ई, नाही तर ई कुठे येते. मग ई कुठे येते. डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन मध्ये जे लॉग आहे ते बेस ईच असते. त्याला ln पण लिहिते ना कधी कधी. म्हणजे कसं मी सांगतो हेच परत लिहिलो मी. हे सेंटेन्स लिहा. ln काय आहे ते मी सांगतो परत. हे सेंटेन्स लिहा. हे सेंटेन्स झाला. दुसरा आणखीन एक इम्पॉर्टंट सेंटेन्स. फर्स्ट इम्पॉर्टंट सेंटेन्स इज व्हॉट. इन डेरिव्हेटिव्ह अँड इंटिग्रेशन, बेस ऑफ लॉग इज ऑलवेज ई. And in derivative and integration, angle inside cos, sin, tan, cot, sec, cosec is always in radian. डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन मध्ये साइनच्या आतमधला अँगल, कॉसच्या आतमधला अँगल, टॅन, कॉट, सेक, कोसेक यांच्या आतमधला अँगल, प्रत्येकाच्या आतमधला अँगल इज ऑलवेज इन रेडियन. कळतंय. रेडियन मध्येच असते ते. रेडियन मध्ये नसला तर काय करायचं हे आपल्याला काय, म्हणजे ते जरा लेवल जास्त होईल. डेरिव्हेटिव्ह समजा हे रेडियन मध्ये नसला तर काय करायचं ते आपल्याला जास्त लेवल होईल. आता मी सांगतो नंतर कधी. आणि हे लॉग टू द बेस ईच आहे. ई ला 10 टू द बेस 10 मध्ये कसा कन्वर्ट करायचं मी सांगितलंय. लॉग ऑफ 5 टू द बेस ई याला टू द बेस 10 मध्ये कसा कन्वर्ट करायचा ते मी सांगितलं तुम्हाला ऑलरेडी. चलो हे झालं. सेकंड नोट लिहा. In derivative and integration, angle inside, in derivative and integration, angle inside trigonometric function, in derivative and integration, angle inside trigonometric function is always रेडियन. रेडियन बघितलं ना. पाय रेडियन मीन्स 180 डिग्री, 2 पाय रेडियन मीन्स 360 डिग्री. ते इंटिग्रेशन आणि डेरिव्हेटिव्ह मध्ये साइन आणि कॉसच्या आतमधला अँगल इज ऑलवेज इन रेडियन. चला दोन्ही नोट्स इम्पॉर्टंट आहेत, लिहून घ्या. हो हो वैष्णवी बरोबर. ई रेस टू एक्स मध्ये ई ची व्हॅल्यू 2.71च.
हा ई आणि हा ई दोघं सेमच आहे 2.71. हा ई रेस टू एक्स मधला ई आणि हा ई दोघं सेमच आहे 2.71, तीच व्हॅल्यू. चलो नोट लिहिल्या का दोन्ही? चलो हो गया इतना. चलो तो जो मैं एलएन बोल रहा था वो मैं अभी बोलता हूँ. मैं कुछ तो एलएन एलएन काहीतरी बोलत होतो ना, एलएन 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 एलएन. तो ये देखो लॉग टू द बेस ई रेस टू एक्स चा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स. चला बघा इकडे समोर फक्त. चला 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 इधर इधर इधर. ई रेस टू एक्स चा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स विदाउट एनी चेंज. 5 रेस टू एक्स विदाउट एनी चेंज इंटू लॉग ऑफ 5. बट बेस किती असते? बेस इज असणार. इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह मध्ये बेस ऑफ लॉग इज ऑलवेज ई. यालाच थोडं असं पण लिहिता येते मला. कसं? ई रेस टू एक्स मध्ये नो चेंज, 5 रेस टू एक्स मध्ये नो चेंज. लॉग टू द बेस ईला असं पण लिहितात ln5. लॉग टू द बेस ई याला असं पण लिहितात ln5. ठीक आहे. लिहायची एक वेगळी पद्धत आहे. ln मध्ये तर बेस लिहायची गरज नाही. ln लिहिला तरी तर बेस लिहायची गरज नाही. बेस ln लिहिला म्हणजे बेस ईच आहे. ln लिहिला तर बेस कोण आहे? ई आहे. दिस इज नॅचरल लॉग और नेपियर्स लॉग. बेस ई वाला इज कॉल्ड नॅचरल लॉग और नेपियर्स लॉग. बेस 10 वाला इज कॉल्ड कॉमन लॉग. झालं ऑलरेडी आपल्याला लॉग चॅप्टर मध्ये. चलो कंप्लीट करा. नेक्स्ट एक्झाम्पल करू. चला कंप्लीट करा. नेक्स्ट एक्झाम्पल करू. गाणं कोण म्हणाल रे? गाणी म्हणू नका लेक्चर मध्ये. चलो ला नेक्स्ट ला y इज इक्वल टू 4x स्क्वेअर प्लस 3x प्लस 9. चला लिहा. y इज इक्वल टू 4x स्क्वेअर प्लस 3x प्लस 9. बोलो कितना आ रहा? बोलो कितना आता है? चला करा तुम्ही येते आता. हे तुम्हाला येते 4 इंटू 2 4 इंटू 2 8x. येत नसेल तर समोर बघायचं. 4 इंटू 2 8. इंडेक्स डिक्रीजेस बाय 1 म्हणजे एकच इंडेक्स झाला तर काय लिहायची गरज नाही. 4 इंटू 2 8. इंडेक्स डिक्रीजेस बाय 1 प्लस 3 इंटू याच्या डोक्यावर किती आहे? 1. याच्या डोक्यावर 1 आहे. 3 इंटू 1 3. इंडेक्स 1 ने कमी झाला म्हणजे 0. x रेस टू 0 1 आहे. प्लस डेरिवेटिव ऑफ 9 इज 0. कॉन्स्टेंट का डेरिवेटिव 0. चलो ऐसा आता है. आ रहा क्या? देखो देखो आ रहा है क्या? देखो कुठलं रिपीट सांगायचं? हे विच वन? हेच का? देखो मैं वापस बोल रहा हूं. देखो इधर. चला बघा रे. देखो हे परत बोलतो मी. बा हे 2 डोक्यावरचं आहे ते समोर येणार. हे जे 2 डोक्यावरचं आहे ते समोर येते. मग 4 इंटू 2 बिकम्स 8. 4 इंटू 2 बिकम्स 8. आणि इंडेक्स डिक्रीजेस बाय 1. मग हे 1 न कमी झाला तर 1 इंडेक्स झाला. 4 इंटू 2 हे 2 समोर येते. मग 4 इंटू 2 बनते 8.
आणि इंडेक्स डिक्रीजेस बाय 1 म्हणजे झाला 1, मग 8x झाला. किती झाला मग हे 8x झाला. हे 3 ऍज इट इज झाला आणि x चा डेरिव्हेटिव्ह किती आहे 1. 3 एज इट इज झाला आणि x का डेरिवेटिव कितना है 1 है, तो 3 into 1 3 दिख रहा है इधर. कांस्टेंट है, कांस्टेंट का डेरिवेटिव कितना है, कांस्टेंट का डेरिवेटिव 0 है, 9 है, अकेला है, उसके साथ x वगैरह कुछ वेरिएबल नहीं है, अकेला 9 है, तो 9 का डेरिवेटिव 9 कांस्टेंट है ना, तो कांस्टेंट का डेरिवेटिव क्या आता है 0 आता है. ऐसा आ गया. चला क्लियर आहे का रे, ये बोर्ड क्लियर आहे ना सर्वांना, काय अडचण असेल तर विचारा. सबको क्लियर है क्या बोलो, कमेंट करा, बोला ऐ ऐ बोलो. अरे 2-3च कमेंट दिसाल्या, बाकीचे काय झोपले काय, झोपले काय रे बाकीचे, ऐ ऐ. एक्झामचे मार्क टाकले का रे ग्रुपवर. बर टाकायला सांगतो सरांना, मग उद्या आपण मार्क्सचं डिस्कशन करूया. बर ज्यांनी फॉर्म नाही भरला, ज्यांनी क्लासचा फॉर्म नाही भरला, ऑनलाईन फॉर्म तुम्हाला पाठवलाय त्याच्यावर क्लिक करा. ज्यांनी क्लासचा फॉर्म नाही भरला त्यांनी ऑनलाईन क्लासचा फॉर्म पाठवलाय त्याच्यावर क्लिक करा आणि जी इन्फॉर्मेशन मी विचारली ती टाका त्याच्यात. ओके, एकदम छोटं काम आहे, करून टाका. ज्यांनी केलं नाही, फॉर्म भरण्याचं काम केलं नाही, त्यांनी पटकन करून टाका. ठीक आहे, चला लेक्चर बंद होईल आता, परत एकदा जॉईन करा.